माझं ऐकून घ्या जरा, हे 5 पैसे घेत नाहीत, हे फुकट समाजसेवा म्हणून करायला लागलेत, त्यांच्याकडे आयडेंटिटी आहे. तुम्ही पहिलं कन्फर्म करा, याचं औषध तुम्हाला वाटलं टेस्ट करा जावा आणि मग बंद करा. नाही. कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये गेल्या आठवडाभरापासून सलमान हेअर ट्रेनर नावाचा एक तरुण टक्कलग्रस्तांना मोफत जडीबुटीचं औषध लावत होता. काही जणांना या औषधाचा गुण देखील आल्याचा दावा करण्यात आलाय. शनिवारी याबाबत माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बातम्या पसरल्या आणि रविवारी कधी नव्हे ते महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली. त्यांनी थेट महावीर गार्डन गाठत आरोग्य अधिकाऱ्यांनी समाजसेवेच्या हेतूने काम करत असलेल्या सलमानवर कारवाईचा बडगा उगारला. त्यासोबत पोलिसांना देखील ते घेऊन आले होते. एक माझं ऐकून घ्या जरा, हे 5 पैसे घेत नाहीत, हे फुकट समाजसेवा म्हणून करायला लागलेत, त्यांच्याकडे आयडेंटिटी आहे. तुम्ही पहिलं कन्फर्म करा, याचं औषध तुम्हाला वाटलं टेस्ट करा जावा आणि मग बंद करा. नाही. तुम्ही बाकीची टेस्ट करताय का? जिथे 1000 रुपये 2,000 रुपये प्रॉडक्ट विकायला लागलाय ते तुमच्या आयुक्त मॅडमला मी बोलतो. मी कोल्हापूर भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव आहे. मी बोलतो तुमच्या आयुक्त मॅडमला आणि एसपीला बोलायचं असलं एसपीला सांगा. तुम्ही सेवा देतात म्हणून ते आरोग्याशी खेळू शकत नाहीत. बरोबर आहे का? नाहीत. आरोग्याशी खेळायला लागले तर त्याला काही फळं लागलं नाही. लावा जावा तुम्ही राहिलेले 5-6 लोक राहिले फक्त. माझं पण घ्या नाव. सिस्टर हे नाही फोटो घ्या याच्यावर. तुमच्या डोक्याचं काय झालं? परत कॉर्पोरेशनच्या विरुद्ध बोलायचं नाही. कॉर्पोरेशन तुम्हाला तुमच्या आरोग्याचं कळायला पाहिजे लोकांना. फुकट मिळतंय म्हणून जीवाशी खेळू नका, बोलून सांगू नका. नाही त्यांना ऐकायला जायला पाहिजे ना. मी सांगतो तुम्हाला, ज्यांना आपापल्या जबाबदारीवर लावा बरं काय. फुकट आहे म्हणून लावू नका. फुकट आहे म्हणून सगळ्या गोष्टी करू नये. मात्र या कारवाईच्या बडग्यानंतर सलमाननं धूम ठोकल्याचं बोललं गेलंय. पण आता सलमानने आपल्या इंस्टाग्रामवर येत याबाबत खुलासा केलाय. हेलो गाइस, आई एम सलमान हेयर ट्रेनर. तो जैसे कि देख सकते हो कि मैं कोल्हापुर सिटी में फ्री हेयर ट्रीटमेंट करता हूँ, जड़ी बूटी लगाता हूँ हेयर पर. जिसको भी हेयर फॉल की समस्या है, गंजेपन की, एलोपेशिया और या फिर गंजेपन की दिक्कत से रिलेटेड जो भी समस्या रहती है वो हमारे पास ट्रीटमेंट कराने के लिए आते हैं. मैं फ्री ऑफ कॉस्ट सलमान हेयर ट्रेनर जो कोल्हापुर में फ्री सेवा देता है, तो इसमें मैं 1 रुपए का भी चार्ज नहीं करता हूँ किसी से भी. और जो भी मैं जड़ी बूटी पे काम कर रहा हूँ इसका 100% फायदा मिलता है लोगों को. इसमें कोई केमिकल नहीं मिलाया है, ना इसमें कोई केमिकल ऐड किया है जिससे कोई किसी को नुकसान हो. लोग मेरे बारे में गलत अफवाहें फैलाते हैं, तो वो ऐसी अफवाहें ना फैलाएं. एक बार मेरे से ट्रीटमेंट करा के जाए, उसके बाद में आप रिजल्ट बताएं. तो जितने लोग भी मेरे पास आते हैं उनको रिजल्ट मिलता है. क्वालिटी पे काम करता हूँ और किसी का भरोसा टूटने नहीं दूंगा मैं. तो अभी जो समाज सेवा चालू है वो एक हफ्ते के लिए बंद हो गई है. 1 हफ्ते के बाद में वीडियो पोस्ट होगी. प्रॉपर तरीके से काम करेंगे. समाज जो प्रशासन है उनको भी कोई प्रॉब्लम नहीं होगी. हम पहले डॉक्यूमेंट अपने जमा करेंगे गवर्नमेंट ऑफिस में और उसके बाद में उनसे परमिशन लेके फिर लीगली हम चालू करेंगे. पहले भी लीगली कर रहे थे और आगे भी लीगली करेंगे. बस क्या हुआ था कि कुछ डॉक्यूमेंट जमा नहीं किए थे, जिस वजह से समाज सेवा अभी रोकना पड़ रही है. एकंदरीत पाहायला गेलं तर सुस्त असलेल्या प्रशासनानं कधी नव्हे ते कारवाईचा बडगा उगारलाय. पण शहर आणि परिसरामध्ये अशा अनेक ठिकाणी चाललेल्या प्रकारांबाबत कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय.